या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अनाथ आश्रमातील स्थळाविषयीची एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी देणार आहे. कारण आम्हाला दिवसभरामध्ये जे काही फोन कॉल्स येतात तर त्याच्यामध्ये अनाथ आश्रमांच्या विषयी माहिती विचारणारे सर्वाधिक फोन असतात. म्हणजे ॲव्हरेजली दिवसभरात 4 ते 5 फोन येतात आणि 4-5 फोनपैकी 2 ते 3 फोन हे अनाथ विषयी माहिती विचारणारे ते फोन कॉल्स असतात. आणि आज अशी स्थिती आहे की मुलांची आणि मुलींची जी काही संख्या आहे तर याच्यामध्ये थोडाफार फरक आहे, मात्र ती जवळपास सारखीच आहे. तरीही लग्न जुळतंय का तर नाही. मग खरंच दोष नेमका कुठे आहे? मुलींच्या अपेक्षा खरंच आकाशाला भिडल्या आहेत का? की मुलं मोबाईल, दारू इत्यादी व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकलीत का? बेरोजगारी वाढली त्याच्यामुळे मुलांची लग्न जुळत नाहीत का? किंवा स्थिर स्थावर मालमत्ता आता फारशी कोणाकडे राहिलेली नाही, परंतु स्थिर स्थावर मालमत्ता असून सुद्धा बऱ्याच पालकांना असं वाटतं की सरकारी नोकरी असायला हवी, तो पुण्या मुंबईमध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये नोकरी करणारा असावा, त्याचं स्वतःचं फ्लॅट, घराकडे गावाकडे शेती असली पाहिजे. म्हणजे एवढं सुरक्षित आयुष्य आपण का शोधतोय? मग हे लग्न न जुळण्यामागे नेमकं कोण जबाबदार आहे? समाज, पालक की आपण स्वतः? आणि ह्या गोष्टीवर आपण कधी चर्चा करत नाही किंवा त्याच्यामधले जे काही त्रुटी असतील, विनोळ असतील, दोष असतील तर ही आपण कधी शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. खरंच ही संख्या विसंगत आहे का? की जनगणना आणि लोकसंख्याशास्त्र सांगतं की मुलींचं प्रमाण हे काही भागामध्ये कमी आहे, पण तेवढ्यानेच लग्न मोडत नाहीत. आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये म्हणजे अगदी तुम्ही मागच्या वर्षीचं जर उदाहरण घेतलं तर लग्न एकतर कमी जुळत होती आणि जुळली तर टिकत नव्हती. म्हणजे जेवढी लग्न जुळतात तर तेवढ्याच संख्येनं हे लग्न मोडण्याचं प्रमाणही मोठ्या संख्येत वाढलेलं आहे. आज जर तुम्ही कौटुंबिक न्यायालयामधील प्रलंबित खटल्याचा आढावा जर घेतला किंवा गावखेड्यामध्ये जर आपल्या समाजामध्ये, शहरामध्ये, आपल्या आजूबाजूला जर आपल्या सामाजिक वातावरणाचा आढावा घेतला तर कुठल्याही समाजामध्ये जा, तर 10-15 घरामधून एक मुलगी अशी दिसते की जिला 1-2 मुलगा मुलगी आहे किंवा काहीच मूलबाळ नाही आणि ती आईवडिलाकडे राहते. तिच्या नवऱ्याची आणि तिची म्हणजे कटकट आहे किंवा भानगड आहे. अशाही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मुलीच्या शिक्षणामुळे त्यांचा दर्जा आणि अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलांकडून स्थिर नोकरी, घर, गाडी ह्या अपेक्षा आता बेसिक झालेल्या आहेत. आणि कुटुंबांना जो काही लग्नाचा खर्च आहे, हॉल, जेवण, दागिने, हा एक मोठ्या प्रमाणामध्ये बोजा वाटू लागलेला आहे किंवा हौसेनं हा लोक खर्च करत आहेत आणि मग त्याच्या पायी कर्जाच्या विळख्यामध्ये गुंतत आहेत. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की एखादा पालक चांगलं स्थळ सापडतं म्हणून हौसेनं मुलीचं लग्न करतं. आपली ऐपत नसतानाही मोठमोठाली मंगल कार्यालय बुक करतं, आवाढव्य लग्नामध्ये खर्च करतं आणि मग असं लक्षात येतं की 4-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये त्या मुलीची कुठेतरी प्रापंचिक भानगड पडते. मग एक तर कुठेतरी त्या मुलीमध्ये दोष असतो किंवा मुलामध्ये दोष असतो, त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही. मात्र हा सामाजिक परिवर्तनाचा एक परिणाम आहे का? की पूर्वी समाज ठरवत होता, आता व्यक्ती स्वतः निर्णय घेते. मुलगा आणि मुलगी स्वतः निर्णय घेते. बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत की मुलाचं आणि मुलीचं लग्न ठरतं. दोघेही कुठेतरी जवळच्या दूरच्या नात्याने एकमेकांच्या आपसातली असतात आणि एकमेकावरील विश्वासानं ते लग्न जुळतं, सोयीसंबंधामध्ये लग्न जुळतं. आणि लग्न जुळत असताना मुलीकडच्यांना माहीत असतं की आपल्या मुलगी कुठेतरी फोन कॉलवर व्यस्त असते. मुलगीही घरात सांगून टाकते की माझं अमक्या अमक्या मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. मात्र घरचे आई वडील कुठेतरी त्याला नकार देतात, नातेवाईक तिची कुठेतरी समजूत काढतात आणि बळजबरीने, जबरदस्तीने त्या मुलासोबतच लग्न करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या मागची मानसिकता अशी असते की बऱ्याच आईवडिलांना, पालकांना, नातेवाईकांना असं वाटतं की कदाचित लग्न झाल्याच्या नंतर या गोष्टीचा विसर पडेल, ती सुधारेल. परंतु नेमकं घडतं विपरीत की लग्नाच्या 1-2 दिवस आधी किंवा लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसांनी ती मुलगी पळून जाण्याच्या घटनाही समाजामध्ये बऱ्याच घडलेल्या आहेत. याच्यामध्ये मुलीच दोषी असतात असं नाही, तर मुलांच्या बाबतीतही तशा घटना घडतात. मुलांचं कुठंतरी प्रकरण असतं, ते कदाचित घरच्यांना माहीत असतं किंवा घरच्यांना बऱ्याच वेळा माहीतही नसतं आणि मग अशा वेळेस
कुठेतरी त्या मुलाचं लग्न ठरतं, लग्नाची तारीख जवळ येतं, इकडचं जुळलेल्या लग्नासोबत प्री वेडिंग शूटिंगपर्यंत सगळे सोपस्कार झालेले असतात आणि अशातच मग ती कुठेतरी त्याची जी काही अफेअरवाली मुलगी असते तर ती त्या लग्नामध्ये व्यत्यय निर्माण करते किंवा मग कुठेतरी या मुलीकडच्यांना माहीत होतं की मुलाचं कुठेतरी अफेअर आहे आणि ते लग्न मोडतं किंवा बरीच प्रकरणं अशीही झालेली आहेत की मुलीचं लग्न होतं, तो मुलगा नोकरीच्या ठिकाणी त्या मुलीला घेऊनही जातो, मात्र त्याची जुनी अफेअरवाली जी मुलगी असते तर तिची तो समजूत काढत असतो आणि 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर ती मुलगी मग कुठेतरी पोलिसात तक्रार देते पुराव्यासह, मग कुठेतरी 376चा गुन्हाही दाखल होतो आणि मग त्या मुलावर अनजामीन पात्र तो अटक होतो. अशीही प्रकरणं समाजामध्ये बरीच घडलेली आहेत. बऱ्याच आपण बातम्या वर्तमानपत्रातून वाचत आहोत. तर ह्या गोष्टीला कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून आवर घालणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय जे वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे की नेमकं अशा या घटनांसाठी कोण जबाबदार आहे. मग समाज, आपण स्वतः, मग आपण कुठेतरी सरकारकडून अपेक्षा धरतो, मग व्यवस्थेनं काय केलं पाहिजे, सरकारनं काय केलं पाहिजे, समाजानं काय केलं पाहिजे आणि आपण स्वतः याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि दुसरीकडे मग ह्या सगळ्या गोष्टींची विसंगती निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रभरात नाहीच तर देशभरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की गेल्या 4-6 वर्षामध्ये अनाथ आश्रमातील मुलींना लग्नाची प्रचंड मागणी वाढलेली आहे. सुरुवातीला जे काही विवाह संस्थेचं पीक आलं तर आमच्याकडून 100% विवाह जुळतात. त्यांनी ज्या पद्धतीनं लुटायचं ते लुटलं, मात्र हे लुटलेले लोक थोडेसे आता सावध झालेले आहेत, खातर जमा केल्याशिवाय पैसे देत नाहीत. मात्र आता या अनाथ आश्रमाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुरू आहे आणि या माध्यमातून आमचं एकच सांगणं असेल की महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमामध्ये सध्या तरी कुठेच मुली नाही आहेत आणि आहेत, ज्या असतील तर त्या मॅन्युअली विवाहाच्या आहेत. म्हणजे अनाथ आश्रमातील मुलीचं अनाथ आश्रमातील मुलासोबतच प्राधान्यक्रमानं लग्न होतं आणि जे काही मोजके अनाथ आश्रम आहेत तर यांच्याकडे मुली नाही आहेत. मागणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि अनाथ आश्रमातील मुली अशा सहजासहजी मिळत नाहीत. कुठेही पैसे भरू नका, फसू नका की अनाथ आश्रमातील मुलींचा मेळावा, मुलीला वडील नाहीत, मुलगी गरीब घरची आहे, मुलीच्या वडिलाला अर्धांगवायू झालेला आहे, मुलीकडून अपेक्षा ठेवू नका फक्त नारळ मिळेल, कसलंही स्थळ चालेल, जातीची अट नाही, शेतकरी चालेल, कुणीही चालेल. आणि ही अडाणी किंवा गरीब घरातील ही मुलं मग या आशेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसतात. तर अशा या फसवणुकीपासून सावध राहा, विशेषतः दलालापासूनही सावध राहा की दलाल 50,000 रुपये त्याची फी घेतो, मुलीच्या अंगावर लाखाचे दागिने घाला म्हणतो आणि लग्न लावून देतो, तिसऱ्याच घरी मुलगी दाखवतो. तर अशा या फंदात पडू नका. ही सगळी फसवणुकीची तंत्र आहेत, याच्यापासून सावध राहा. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा ॲप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यावर सगळी स्थळं तुम्हाला मोफत पाहायला भेटतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.